नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मराठी सुलभ भारती इयत्ता 4थी या पाठ्यपुस्तकातील एक पाठ शिकणार आहोत. पाठाचे नाव आहे झाड आपला मित्र. मुलांनो, या चित्राचे निरीक्षण करा. या चित्रामध्ये काय दिसत आहे? या चित्रात झाडे दिसत आहेत. झाडाखाली काही माणसे गप्पा मारताना आपल्याला दिसत आहेत. ते गप्पा मारण्यासाठी झाडाखाली का बरं बसले असतील? कारण झाडाखाली सावली असते आणि छान थंडगार अशी हवाही असते. झाडामुळे आपले उन्हापासून संरक्षण होते. इथे एक व्यक्ती आपल्याला झोपलेला दिसत आहे. 2 बैल इथे छान निवांत असे बसलेले आहेत. इथे झाडाला एक झोका बांधलेला आहे आणि एक मुलगी व एक मुलगा छान झोका खेळत आहेत. इथे पक्ष्यांचं घरटं आहे. इथे काही पक्षी आहेत की ते छान गात आहेत. इथे ही मुलगी काहीतरी वाचतीये. काय आहे हे? हे आहेत फलक. ही मुलगी हे फलक वाचत आहे. आणि हे फलक कुठे लावलेले आहेत? तर हे फलक झाडाच्या खोडाला लावलेले आहेत. ट्रंक, झाडाची ट्रंक, ट्री ट्रंक म्हणजेच खोड. इथे या झाडाच्या खोडाला हे एक फलक लावलेले आहे. तर इथे हे दुसरे झाड आहे आणि दुसऱ्या झाडाच्या खोडाला हे फलक लावलेलं आहे. आणि ही मुलगी हे फलक वाचत आहे. हे दोन्ही मुलं काहीतरी निरीक्षण करत आहेत. आणि इथे एक छोटासा कुत्रा आहे की तो कुतूहलाने काहीतरी बघत आहे. आपला मित्र आपल्याला अनेक गोष्टी देत असतो. आपल्या कठीण समयी आपल्याला उपयोगी पडतो. त्याचप्रमाणे झाडे सुद्धा आपल्याला अनेक गोष्टी देत असतात आणि त्यामुळे झाडे सुद्धा आपले मित्रच आहेत, नाही का? आपल्या या पृथ्वीचे सौंदर्य खुलून दिसते त्या हिरव्यागार झाडांमुळेच. प्रत्येकाच्या जीवनात झाडांचे खूप महत्त्व आहे. झाडे आपल्या सगळ्यांना फार उपयोगी असतात आणि म्हणूनच आपल्या या पाठाचे नाव आहे झाड आपला मित्र. चला तर मग आपण या फलकांवर काय मजकूर लिहिलेला आहे तो वाचूयात आणि मग त्याचा अर्थ जाणून घेऊयात. मी तुम्हाला सावली देतो, फळे देतो, फुले देतो, औषधही देतो, दिवसभर भरपूर ऑक्सिजन मिळवून देतो. तुम्ही माझी काळजी कशी घ्याल? मला तोडू नका, मला पाणी घाला, खूप झाडे लावा, फक्त वाळलेल्या फांद्याच इंधनासाठी वापरा. वादळामुळे मी मोडून पडलो तर दुसरे झाड लगेच लावा. मी तुम्हाला सावली देतो. मी म्हणजे कोण? झाड. झाड आपल्याला काय सांगत आहे की मी तुम्हाला सावली देतो. इथे या चित्रामध्ये तुम्हाला दिसतंय, इथे ही मुलगी बसलेली आहे. हे आजोबा आहेत, त्यांना उन्हामुळे फार त्रास झालेला आहे म्हणून ते इथे झाडाखाली सावलीला बसलेले आहेत. आता इथे झाडाखाली बसल्यावर त्यांना छान थंडगार वाटते. जसे आपल्याला झाडाखाली बसल्यावर छान वाटतं, तसेच उन्हापासून संरक्षण व्हावे यासाठी बरेच पक्षी सुद्धा झाडांच्या फांद्यांवर बसलेले असतात. तसेच ते आपले घरटेही बांधतात झाडांच्या फांद्यांवर आणि इतर जे प्राणी आहेत ते सुद्धा सावली हवी असते म्हणून झाडाखाली बसलेले आपल्याला दिसतात. मग झाड सांगत आहे की मी तुम्हाला सावली देतो, फळे देतो. झाड आपल्याला फळे सुद्धा देतो. मुलांनो, विविध प्रकारची फळे आपण खात असतो. किती छान छान लागतात फळे, हो ना? मग ही सगळी फळे आपल्याला कोण देतं? आपल्याला झाड देतं. फळे खाल्ल्याने आपले आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. झाड आपल्याला सांगत आहे की मी तुम्हाला सावली देतो, फळे देतो, फुले देतो. आता फुलांचा आपण काय काय उपयोग करतो बरं? किती विविध प्रकारची फुले असतात आणि विविध रंगांची फुले असतात. फुलांकडे पाहिलं की आपल्याला अगदी प्रसन्न वाटते. फुलांपासून विविध प्रकारची अत्तरे बनवतात. फुलांचा छान सुगंध येतो.
मग फुलांपासून अत्तरे बनवले जातात. डेकोरेशनसाठी सुद्धा फुलांचा उपयोग केला जातो. औषधीही देतो. आता इथे झाड आपल्याला सांगत आहे की मी तुम्हाला औषधही देतो. झाडांमुळे बऱ्याच प्रकारचे औषध बनवले जातात. मग झाडांच्या पानांपासून औषध बनवलं जातं, झाडांच्या फुलांपासून औषध बनवलं जातं. अशी बरेच झाडे आहेत की ज्यांच्यापासून औषध बनवलं जातं. औषध तर बनवलं जातंच, शिवाय या झाडांपासून तेलही बनवलं जातं. झाडे आपल्याला खाद्यतेलही देत असतात. दिवसभर भरपूर ऑक्सिजन मिळवून देतो. मुलांनो, झाडे आपल्याला काय देतात? झाडे आपल्याला सावली, फळे, फुले, औषध, तेल, अत्तर, इंधन अशा बऱ्याच गोष्टी देत असतात. पण त्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे झाडे आपल्याला ऑक्सिजन मिळवून देतात. झाड ऑक्सिजन देत असतं. तर म्हणूनच इथे झाडे आपल्याला सांगत आहे की मी तुम्हाला दिवसभर भरपूर ऑक्सिजन मिळवून देतो. झाड आपल्याला सांगत आहे की मी तुम्हाला सावली देतो, फळे देतो, फुले देतो, औषधही देतो, दिवसभर भरपूर ऑक्सिजन मिळवून देतो. मग तुम्ही माझी काळजी कशी घ्याल? मग झाड आता सांगतंय की मला तोडू नका. काही लोक स्वतःच्या स्वार्थासाठी झाडांची कत्तल करतात, झाडे तोडतात. ते काही योग्य नाही. झाडे तोडल्यामुळे आपलेच नुकसान होते, कारण झाडे आपल्याला भरपूर काही देत असतात. त्यामुळे झाड सांगत आहे की मला तोडू नका, मला पाणी घाला. मला पाणी घातलं की मी छान बहरेल आणि मोठा होईल आणि तुमच्याच उपयोगी पडेल, हो की नाही? त्यामुळे इथे झाड काय सांगत आहे? मला तोडू नका, मला पाणी घाला. खूप झाडे लावा. आपण खूप झाडे लावायला हवीत, कारण प्रदूषणाचे प्रमाण खूप वाढत आहे. झाडांमुळे काय होतं? आपल्या आजूबाजूची हवा शुद्ध होत असते. त्यामुळे आपण खूप झाडे लावायला हवीत. फक्त वाळलेल्या फांद्याच इंधनासाठी वापरा. मुलांनो, इंधनासाठी लाकडाचा वापर केला जातो. मग चांगली झाडे तोडून त्या लाकडांचा वापर करणे चुकीचे आहे. त्याऐवजी झाडांच्या ज्या वाळलेल्या फांद्या आहेत त्याच तोडणे किंवा त्या गोळा करणे आणि त्याचा इंधनासाठी वापर करणे योग्य आहे. मग इथे झाड आपल्याला सांगत आहे की माझ्या फांद्या तोडून त्याचा इंधनासाठी वापर करू नका. माझ्या फक्त वाळलेल्या फांद्याच इंधनासाठी वापरा. वादळामुळे मी मोडून पडलो तर दुसरे झाड लगेच लावा. मुलांनो, खूप वादळे येत असतात आणि या वादळांमुळे काय होते? झाडांचे नुकसान होते. झाडे मुळासकट उखडून पडतात. मग अशा वेळी आपण काय करायला हवे? एक झाड पडले तर आपण त्याऐवजी दुसरे झाड लावायला हवे. ऐका, म्हणा व वाचा. झाडे लावा, झाडे जगवा. झाडांमुळे सावली मिळते, झाडांमुळे गारवा मिळतो. झाडे जमिनीची धूप थांबवतात, झाडे हवा शुद्ध ठेवतात. झाडांमुळे प्रदूषण कमी होते. शब्दपट्ट्या वाचा, वाक्य तयार करा व सांगा. आता इथे काही शब्द दिलेले आहेत, त्यापासून आपल्याला वाक्य तयार करायची आहेत. काय शब्द आहेत? झाड, झाडे, फुले, फळे, औषधी, देते, देतात. हे शब्द आहेत. यांपासून काही वाक्य तयार करायचे आहेत. एक उदाहरण दिलेले आहे. झाड, फुले, देते, झाडे, फुले, देतात. आता इथे एक झाड आहे म्हणून झाड, फुले, देते. आणि अनेक झाडे असतात तेव्हा झाडे, फुले, देतात. चला आता आपण असेच काही वाक्य तयार करूयात. झाड, एक झाड आहे, झाड फळे देते. अनेक झाडे, झाडे फळे देतात. दुसरे वाक्य आहेत.
झाड, एक झाड औषधी देते, अनेक झाडे औषधी देतात. वाचा, समजून घ्या. इथे जोड शब्द आहेत. पहिला शब्द आहे ऑक्सिजन. आता यामध्ये क्सी हे जोडाक्षर आहे. मग सी कसं तयार झालेलं आहे? तर क अधिक स अधिक ऱ्हस्व वेलांटी म्हणजेच पहिली वेलांटी, त्यापासून काय झालेलं आहे? क्सी. मग ऑक्सिजन. इथे शब्द आहे फक्त आणि त हे जोडाक्षर आहे. आणि त कसं तयार झालेलं आहे? तर क हलंत म्हणजेच अर्धा क अधिक त. वाळलेल्या, वाळलेल्या इथे जोडाक्षर आहे ल्या. ल्या हे कसं तयार झालेलं आहे? ल हलंत म्हणजेच ल अर्धा आहे अधिक य अधिक आ, ल्या. फांद्या इथे सुद्धा द्या हे जोडाक्षर आहे. आणि द्या कसं तयार झालेलं आहे? द अधिक य अधिक आ, द्या. मग ऐका, पहा व म्हणा. आता आपण पाहिले की जोडाक्षर कसे तयार होते. इथे आता शब्द काय आहेत? उद्या. उद्यामध्ये जोडाक्षर आहे द्या आणि ते कसं तयार झालेलं असणार? द अधिक य अधिक आ, द्या, उद्या. तर त्याचप्रमाणे नद्या, होड्या, गोट्या, मोठ्या, फांद्या. खेळातील स्वयंपाक या कवितेत आलेले जोडाक्षरयुक्त शब्द पाहून लिहा. खेळातील स्वयंपाक या कवितेमध्ये आलेले जोडाक्षरयुक्त शब्द आहेत. पिठामध्ये इथे धे हे जोडाक्षर आहे. तव्यावरती या शब्दामध्ये व्या हे जोडाक्षर आहे. त्यात यामध्ये त्या हे जोडाक्षर आहे. त अधिक या. रस्सा या शब्दामध्ये सा हे जोडाक्षर आहे. स अधिक स अधिक आ, रस्सा. भांड्यात, पाण्याची, कुकरच्या, शिट्टी, स्वयंपाक, आम्ही. वाचा. आता इथे एक, अनेक. जेव्हा झाड एक असते तेव्हा त्याला झाड असे म्हणतात आणि जेव्हा झाड अनेक असतात तेव्हा झाडे असं म्हणतात. एक फांदी, अनेक फांद्या. एक पक्षी, अनेक पक्षी. इथे पाहिलं, एक पक्षी असेल तर त्याला सुद्धा पक्षी असेच म्हणतात आणि अनेक पक्षी असतील तेव्हा सुद्धा पक्षी असेच म्हणतात. एक मूल, अनेक मुले. आता इथे व्यवस्थित पहा. जेव्हा एक मूल होतं तेव्हा उकार दुसरा होता आणि अनेक मुले मध्ये उकार पहिला आहे. एक घरटे, अनेक घरटी. एक जनावर, अनेक जनावरे. एक फूल. इथे फुला उकार दुसरा आहे. अनेक फुले. इथे फुला उकार ऱ्हस्व आहे, पहिला आहे. एक फळ, अनेक फळे. एक पान, अनेक पाने. खालील शब्दांमध्ये लपलेले शब्द शोधा, सांगा. उदाहरणार्थ जनावरे. जनावरे हा एक शब्द आहे आणि यापासून काही वेगळे शब्द तयार केलेले आहेत. जनावरे यापासून तयार केलेला आहे जना, नाव, जव, नारे. आता इथे आपल्याला पाऊस हा शब्द दिलेला आहे. यापासून इतर शब्द तयार करायचे आहेत. तर पाऊस या शब्दापासून पहिला तयार होणारा शब्द आहे ऊस आणि पास.
दुसरा शब्द आहे दिलेला वादळामुळे. यापासून आपल्याला छोटे छोटे इतर शब्द तयार करायचे आहेत नवीन. तर पहिला शब्द होणार वादळे, मुळा, वाद आणि वाळा. एका वाक्यात उत्तरे लिहा. वाळलेल्या फांद्या कशासाठी वापरतात? वाळलेल्या फांद्या इंधनासाठी वापरतात. झाडामुळे आपल्याला काय मिळतो? झाडामुळे आपल्याला ऑक्सिजन आणि गारवा मिळतो. झाडे आपल्याला काय देतात? झाडे आपल्याला पाने, फुले आणि फळे देतात. समानार्थी शब्द लिहा. पहिला शब्द आहे सावली. सावलीचा समानार्थी शब्द असणार आहे छाया. दुसरा शब्द आहे भरपूर. भरपूर म्हणजेच पुष्कळ, खूप. तिसरा शब्द आहे दिवस. दिवसचा समानार्थी शब्द आहे दिन. विरुद्धार्थी शब्द लिहा. सावली, ऊन. देणे, घेणे, खूप, कमी. चला तर मग मुलांनो, आपण पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन पाठांसोबत, कवितांसोबत आणि गाण्यांसोबत. धन्यवाद.